तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. एरवी जरांगे पाटलांच्या टीकेला टीकेनं उत्तर देणाऱ्या प्रसाद लाड यांनी जरांगेंची भेट घेतली. यावेळी जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात लाड यांनी चर्चाही केली. जातीसाठी आमदारकीचा राजीनामाही देणार ही तयारी लाड यांनी दर्शवली. बघूयात नेमकं काय घडलं. 30 तारखेपासून आमरण उपोषणाची हाक दिल्यानंतर जरांगे पाटलांची भाजपच्या प्रसाद लाड यांनी भेट घेतली. काही प्रमुख मागण्या जरांगेंनी प्रसाद लाड यांच्या समोर ठेवल्या. मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबीचं जात प्रमाणपत्र द्या. सातारा, कोल्हापूर, औंध संस्थांचा GR काढा. त्यावरून जात प्रमाणपत्राचं वाटप करा. वाटप केलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांचे जात पडताळणी प्रमाणपत्र द्या. विखे पाटलांच्या अध्यक्षतेतील मराठा उपसमिती बरखास्त करा. मराठा आणि कुणबी मंत्रालय वेगळं करा. ही नवीन मागणी जरांगेंनी प्रसाद लाड यांच्याकडे केली. तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आणि 28 तारखेपर्यंत जरांगेंना निरोप देणार असं प्रसाद लाड म्हणाले. उपोषणाला थांबत नसतो मी, तुम्हाला माहित नाही. मी थांबतच नसतो. आपल्या समाजाचं कल्याण करूया. ते तरी कसे म्हणणार? यांना बसावं लागणार 30 तारखेला माझ्या संग. त्यांचं वजन कमी करी तुम्ही बरोबर 30 तारखेला. तुम्ही बघा, याम करायची गरजच नाही. इथं आपोआप बसले होतंय. रेटून बसायचं मांडी घालून. तुमच्या मागण्या तुम्ही मला सांगितल्यानंतर मला जर तुम्ही काही काळ दिला तर त्या काळात मी त्या तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी 100% प्रयत्न करेन. मी माझा एक शब्द देखील सांगितला होता, या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दे आणि तो समाजासाठी दे. कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे. पहिल्या जातीसाठी माती खायला मी तयार आहे. आज मराठा समाज हा देशामध्ये सगळ्यात मोठा समाज आहे. आज 7 कोटीपेक्षा जास्त लोक मराठा समाजाची इथे आहेत. लोक आमच्या आपापसांमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न करतात. आज मी दादाला भेटायला आलो तर कोणतरी काहीतरी बोलायला लागला. हैदराबाद गॅझेटवरून जसा GR काढला त्याप्रमाणे सातारा संस्थांचा GR काढा. हाच मुद्दा प्रामुख्यानं जरांगेंनी पुकारलेल्या उपोषणाचा आहे. हैदराबादच्या GR वरून मराठा समाजाला 308 कुणबी जात प्रमाणपत्र वाटप झालं. मात्र त्यानंतर फडणवीसांनी प्रमाणपत्राचं वाटप का थांबवलं हा सवाल जरांगेंनी केलाय. हैदराबादचा GR काढला, लागू पण केला. सरकार म्हणते 308 प्रमाणपत्र दिले, बंद कम केलं. अधिकारी डायरेक्ट म्हणते, सांगतो तुम्हाला मी, फडणवीस साहेबाच्या कार्यालयाकडून फोन आलाय, प्रमाणपत्र सध्या द्यायचे नाही. सध्या शब्द वापरला. का बरं? आता अधिकाऱ्याचं नाव सांगावं तर त्याचं काळीच लागली म्हणायचं. कारण त्याला भाजप म्हणतात. पुन्हा तुम्ही म्हणता भाजपवरच आला. त्याच्यापेक्षा ते म्हणतात नको बाबा, यांच्या नादीत लागू नको, आपलं दोपळा मागा, पर्याय नाही दुसरा काही. जरांगेंनी प्रसाद लाड यांना टोलाही लगावला. शिंदे आणि दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री काम करतात, तुम्हीही प्रोटोकॉल सोडून या असं जरांगे म्हणाले. उदय सामंत साहेब येतात, त्यांचे सगळेच मंत्री येतात, तुमचे येतात पण दिसत नाही. त्या खंडीबार जे आहे तेच सांगायलो मी, बडाई सांगत नाही. अजित दादांचे पण येतात, ते बिचारे प्रामाणिक काम करतात. राव उदय सामंत साहेबाला तुम्ही नुसतं काम सांगा, तो माणूस म्हणत नाही जाऊन दे तिकडं, तो म्हणणार ते करा बरं. हे कामं करतात. शंभूराजे देसाई साहेब काम करतात. मी काय त्यांची स्तुती तुमच्या पुढे गायला नाही लागलो, ते विचार नाही करत. ते शिंदे साहेब प्रोटोकॉल सोडून येतात, तुम्ही प्रोटोकॉल सोडा ना. माननीय मराठा समाजाचे नेते माझे मोठे बंधू मनोज जरांगे पाटील साहेबांनी दिलेल्या निमंत्रणावरती मी आज इथे आलो. अतिशय भावाप्रमाणे प्रेम देऊन त्यांनी माझ्याशी चर्चा केली. निश्चितपणे ज्या पद्धतीमध्ये त्यांनी काही लोकांची नावं घेतली की यांना फोन केला की आम्हाला मदत होते, तशा पद्धतीत पुढच्या भविष्यात मला फोन केल्यानंतर देखील त्यांना मदत होईल अशा प्रकारची मी त्यांना ग्वाही देतो. जरांगेंना अंतरवाली सराटीत भेटण्याआधी प्रसाद लाड यांना धमकीचाही फोन आला. हॉटेलमध्ये घुसून हल्ला करण्याची धमकी लाड यांना देण्यात आली आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये लाड थांबलेल्या हॉटेलमध्ये दोघांनी शिरण्याचाही प्रयत्न केला. धमकी देणाऱ्या योगेश चितोळे पाटील आणि गणेश उगलेला पोलिसांनी अटक केली आहे. ते दुःख सहन करणं फार कठीण असतं. माझ्या मनामध्ये जर समाजाबद्दल आदर नसता, समाजाबद्दल प्रेम नसतं तर मी प्रेसवरती बोललो असतो त्यांनी समितीची चर्चा करावी. पण ज्या भावनेने माझ्या भावानी मला बोलवलं, ज्या भावनेने त्यांनी मला इथे बोलवलं, एक समाजाचं काहीतरी चांगलं होईल म्हणून तो बोलला, म्हणून मी इथे आलो. आणि मग त्यानंतर जर माझ्यावरती हल्ला करणार असाल, माझ्यावरती शाई फेकणार असाल, मला जर मारणार असाल तर तुम्ही सांगा मी कुठे हो, मला मारा ना तुम्ही.
जातीसाठी मातीही खाणार असा शब्द प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांना दिलाय. आता 30 मेच्या आधी जरांगेंच्या मागण्यांवर तोडगा काढण्याची जबाबदारी प्रसाद लाड यांची आहे. संजय सरुदेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी, जालना. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.